निसर्गाचं वरदान आणि सुपरफ्रूट म्हणून आपण आवळ्याला अगदी प्रथम प्राधान्य देतो. म्हणून आवळे मार्केटला भरपूर आलेत. अशी चकाकती छान आवळे आलेत आणि मी केली आहे आवळा कँडी. याच्या आधी आवळ्याचा हलवा टाकलेला आहे, तो पण व्हिडिओ आपण अपलोड केला आहे. ते पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते पण तुम्ही बघा. आणि अशी रसरशीत छान आवळा कँडी करायची ना, तर मग अगदी शॉर्टकट पद्धत आहे. कुठल्याही प्रकारे गॅस किंवा मग अति खर्च नाही आहे. तर चला, 1 किलो आवळे ह्या ठिकाणी घेतलेत आणि आवळे घेऊन 1 किलो आवळे घ्यायचे, स्वच्छ धुवायचे, बघायचे. आणि हे जे डाग दिसत आहेत ना, तर ज्यावेळेला आपण आवळा निवडतो ना बाजारात, तर त्यावेळेला आपली नखं किंवा अनेक ग्राहकांची नखं लागतात, म्हणून तो काळवंटतो. परंतु जर आतमध्ये खराब असेल तर बघून घ्यायची. ह्या पद्धतीने 1 किलो आवळे आणून स्वच्छ धुवून ती डीफ्रीझरला ठेवली. डीफ्रीझरला अगदी 2 ते 3 दिवस ठेवायची आवश्यकता नाही. सकाळी आणले तर संध्याकाळपर्यंत ठेवा, संध्याकाळी फोडी करा, संध्याकाळी ठेवले तर सकाळी काढा. अशा पद्धतीने कोमट पाण्यामध्ये आवळे टाकून घेतलेले आहेत. कोमट म्हणजे आपल्या हाताला सोशेल असं कोमट पाणी. आणि नंतर आपण बर्फातले आवळे त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर मग त्या आवळ्याचं पटकन असे नरम झाले पाहिजेत म्हणून ते ठेवायचे. 1 तासभर ठेवले, त्यानंतर पाण्यातून काढले आणि असे पिळून घेतले. पिळत असताना मात्र ते पाणी वाया जाता कामा नये, कारण की त्याच्यामध्ये भरपूर असं विटॅमिन सी आहे आणि ते आपल्या केसांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तर ह्या पद्धतीने अगदी जसा आंबा पिळतो त्या पद्धतीने आपल्याला आवळा पिळून घ्यायचा आहे. आणि तो आवळा नरम होत नाही, गिळगिळ होत नाही. वाफवल्यानंतर काय होतं, तर त्याचा डायरेक्ट लगदा तयार होतो. तर याच्यात तसं नाही आहे. तर ही कँडी तयार होते, रबरासारखा आवळा तयार होतो. आणि विशेष म्हणजे जास्त पाणी सोडत नाही आणि जास्त पाणी शोषत नाही. तर ह्या पद्धतीने आवळ्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. अगदी सोपी ट्रिक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही 2 आणि 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस जर आवळे डीफ्रीझरला ठेवले, तर नंतर ते आवळे काळे पडतात, फोडी काळ्या पडतात काढत असताना. आणि ती फोड जी आहे ना, ती रसरशीत लागत नाही, ती लाकडासारखी टेस्ट लागते त्याची. आणि हे फक्त आपण 6 ते 7 तास ठेवायचे. अशा पद्धतीने सालवरची अलगद निघते, फोडी छान होतात. मात्र याची फक्त तुम्ही गोड किंवा खारट आवळा कँडी करू शकतात. लोणचं वगैरे याचं अजिबात करायचं नाही आहे. डीफ्रीझरला ठेवलेल्या आवळ्यांचं लोणचं होत नाही, तर फक्त आवळा कँडी होते, खारट आणि गोड तिखट तुम्ही जी काही करत असाल ती. तर अशा पद्धतीने आवळ्याच्या वरचे साल काढून घेतलेली आहे. ह्या प्रकारे सगळी साल काढून झाल्यावर हे बघा, तर आता एवढं वेस्ट निघालं आहे. आणि याच्यातलं जे पाणी आहे तर ते केसांना आपल्याला लावायचं आहे. तुम्ही कशा पद्धतीने लावता ते तुमच्यावर डिपेंड आहे. आता या ठिकाणी आवळ्यातलं जास्त पाणी होऊ नये. आपण ज्या वेळेला आवळे साखरेत मुरायला घेतो त्यावेळेस खूप पाणी निघतं, तर ते पाणी निघून याच्यासाठी आपण 1 ते 1.5 तास आवळ्याच्या फोडी वाळत घालायच्या आहेत, जेणेकरून वरचं जो मॉइश्चर आहे तो पूर्णतः वाळून जातो आणि आतलं पाणी फक्त शिल्लक राहतं. ह्या पद्धतीने वाटीच्या मापाने मी मोजून घेत आहे, कारण की प्रत्येकाकडे वजन काटा असेल असं नाही. 1 किलो आपण आवळे घेतले होते, त्याच्यातून फोडी निघाल्या वेगळ्या आणि बिया निघाल्या वेगळ्या, तर ते वेस्ट निघालं बऱ्यापैकी. 150 ग्रॅम वेस्ट निघालं. आणि या फोडी ज्या आहेत तर या 4.5 वाटी फोडी भरल्या आहेत. तर आपण त्या जेवढ्या फोडी भरल्या, जेवढ्या वाटीच्या मापाने, तेवढीच आपण साखर घालून घेणार आहोत. ही साखर जर तुम्ही दळून घेतली ना तरी पण चालते, नाही दळली तरी चालते, पण दळून घेतली तर लवकर ती फोडींमध्ये जाते. आणि अशी जरी केली तरी रात्रीतून ती वितळते. अशा पद्धतीने त्या मापात आपण ही साखर मोजून घेतली. थोडी कमी टाकली आहे, 2-3 चमचे. शेवटच्या वाटीमध्ये आपण कमी प्रमाण घेतलेलं आहे साखरेचं, का की ज्या वेळेला आवळे वाळतात त्यावेळेला आपण पिठी साखरेची त्याच्यावरून डस्टिंग करत असतो, जेणेकरून तो आवळा सुरक्षित आणि छान राहायला पाहिजे. आता ह्या ठिकाणी साखर मिक्स झाली आहे आणि आपण आता 1 चिमूटभर म्हणजे अर्धा टीस्पून आपण मीठ घालून घेणार आहोत. मीठ आणि साखरेचं पाणी लवकर होतं. साखरेचं पाणी लवकर झालं की फोडींमध्ये मुरायला मदत होते. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित चाळून घ्यायची. मात्र हे असं आपल्याला दररोज सारखं 3 दिवस चाळत राहायचं आहे. आता तिसऱ्या दिवशी बघा, पाणी बघा किती निघालं आहे आवळ्यांमधून. अगदी अर्धा कप पाणी या ठिकाणी निघालं आहे. आणि आवळे बघा निथळवून घेतलेत, किती काचेसारखे सुंदर असे आवळे झालेत. आणि पूर्णतः त्याच्यामध्ये साखरही मुरलेली आहे. साखरेचं व्यवस्थित पाणी झालं आहे, तुम्हाला आत्ताच दाखवलं मी. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित सुटसुटीत आपल्याला भांड्यामध्ये मोकळ्या पात्रात वाळत घालायचे आहेत. वाळत घालत असताना सावलीत म्हणजेच आपल्याला घरातच वाळत घालायचे आहेत. जर ऊन तुमच्याकडे असेल तर बारीक कपडा टाकून तुम्ही उन्हात वाळू घालू शकतात, किंवा
2 दिवस सावलीत वाळू घातल्यानंतर तिसऱ्या दिवशी मात्र एक पूर्ण ऊन द्या किंवा 2 दिवसाचं ऊन द्या. ऊन कसं आहे कडक नरम त्यानुसार उन्हात वाळवायचे आहेत. या पद्धतीने ओले जर उन्हाला वाळायला टाकले, कपडा न टाकता, तर त्याच्यावर बारीक डस्ट बसते, धूळ बसते आणि ती आवळा कँडी कचकच लागते. तर अशा पद्धतीने अगदी 4 दिवसानंतर आवळा कँडी अतिशय छान झालेली आहे. 3 दिवस मुरायला, 1 दिवस डिफ्रीझरला आणि 4 दिवस वाळायला. आठवड्याभराची प्रोसेस आहे, परंतु 1 आठवड्याची प्रोसेस आपली खूप दिवसभराची नाही आहे. वर्षभर आवळा कँडी छान राहते. 5 किलोची करा, 1 किलोची करा किंवा 10 किलोची करा, कशीही करा. अशी रसरशीत छान आवळा कँडी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब